नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या आणि महत्त्वाचे दिवस। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पॉईंट पहिला आहे, भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ते पुष्पेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा पॉईंट बघूया, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट बघूयात, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव कोण आहेत, तर ते अमित खरे हे आहेत। पुढचा पॉईंट बघूया, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट आहे, फसाईचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर रजित पुनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आलोक आराधे आणि विपुल पांचोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट बघूयात, सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट बघूयात, सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून सुनील कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा पॉईंट बघूया, UAEमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर डॉक्टर दीपक मित्तल यांची UAEमधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट बघूयात, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा पॉईंट बघूयात, नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल हे आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे, आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अनिश दयाल सिंग आहेत। पुढचा पॉईंट बघूयात, खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पीयूष गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा पॉईंट आहे, ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। चला तर पुढे आपण सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूयात। 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक नदी दिवस, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस, 30 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस,